बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये ठाकरे गट आणि शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। शरद पवार गटाचे गणेश गीते हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच महानगर प्रमुखपदी नियुक्ती झालेले मामा राजवाडेही भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे। प्रशांत दिवे, सीमा ताजणे, सचिन मराठे या 3 माजी नगरसेवकांचा देखील आज भाजप प्रवेश होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, एकीकडे आपण बघतोय की ठाकरे गटाला प्रत्येक दिवशी नाशिकमध्ये धक्का दिला जातोय, त्यात शरद पवार गटालाही धक्का आहे। भाजपने ठरवलेलं आहे की पूर्णपणे धक्का तंत्राचा अवलंब करत या सर्व विरोधकांना नामोहरम करायचा विडा उचललाय। प्रज्ञा, खरे आपण बघितलं तर रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष झालेत आणि आता कुठेतरी रोज पक्षप्रवेश करत बघायला मिळत आहेत 1-2 दिवसांपासून। आज जे नाशिकमधले पक्षप्रवेश होत आहेत 2, म्हणजे गणेश गीते जे शरद पवार गटात आहेत त्यांचा एक पक्षप्रवेश आणि दुसरा ठाकरे गटातले जे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक प्रवेश करणार आहेत। हे या 2 म्हणजे हे 2 विषय आपण जर बघितले तर पहिले आपण जर ठाकरे गटाचा विचार केला तर नक्की ठाकरे गटात सुरू काय आहेत हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये जवळपास 30 नगरसेवकांनी पक्षांची साथ ही सोडलेली आहे। यासोबतच नाशिक म्हणजे एका मागोमाग एक जे बडे नेते आहेत ज्यांचं खरं तर शिवसेना उभारणीमध्ये शिवसेना पक्ष नाशिकमध्ये उभा करण्यामध्ये मोठा वाटा होता, अशा देखील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम हा ठोकलेला आहे। म्हणजे आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं तर सुधाकर बडगुजर जे हेवीवेट नेते म्हणून ओळखले जात होते त्यांनी पक्षाला रामराम ठोकला। त्यानंतर विलास शिंदे देखील पक्ष सोडून गेलेत, आपल्यासोबत त्यांनी अनेक नगरसेवकांना देखील ते घेऊन गेले होते। आणि त्यातच म्हणजे विलास शिंदे यांच्यानंतर ज्यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती ते मामा राजवाडे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे। त्यांच्यासोबत अनेक नगरसेवक देखील असणार आहेत। विशेष म्हणजे आपण बघितलं तर मामा राजवाडे असतील, यासोबत शिवसेनेचे उपनेते असतील सुनील बागुल यांच्यावरती 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये दरोडा मारहाण याचा गुन्हा हा दाखल झालेला आहे। त्यानंतर पोलिस खरं तर त्यांचा शोध घेत होते, मात्र असं असतानाच आज त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे। आपण आता काही मिनिटांपूर्वीच बघितलं तर संजय राऊत यांनी देखील एक्सवर तशी पोस्टही केली आहे, त्यांनी टीकाही केलेली आहे। यासोबतच दुसरा प्रवेश जो होतोय तो म्हणजे भाजपमधील गणेश गीते यांचा। कारण गणेश गीते ज्यांनी खरं तर गिरीश महाजनांचे निकटवर्ती म्हणून गणेश गीते हे ओळखले जातात। विधानसभा निवडणुकीमध्ये गणेश गीते यांनी भाजपची साथ सोडली होती, त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करत तिकीट हे मिळवलं होतं। भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्याच नंतर म्हणजे आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून गणेश गीते यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती। त्याला स्थानिक आमदार राहुल ढिकले यांनी विरोध देखील केलेला होता, मात्र कुठेतरी हा विरोध झुगारून गणेश गीते यांचा आज अखेर मुंबईमध्ये प्रवेश होतोय। गणेश गीते हे खरं आपण बघितलं तर पंचवटी परिसरामध्ये देखील हेवीवेट नेते म्हणून त्यांची ओळख आहेत, माजी स्थायी समिती सभापती देखील ते राहिलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच आज शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील जवळपास 3 ते 4 माजी नगरसेवकांसह इतर पदाधिकारी असे एकूण 10 जण प्रवेश करत आहेत, तर गणेश गीते हे देखील भाजपवासी होत आहेत। त्यामुळे एकंदरीतच भाजपमध्ये कुठेतरी पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असल्याचं दिसून येत आहे। नक्कीच, आणि सगळ्यात महत्त्वाचं आता एक संजय राऊतांचं ट्विट समोर आलेलं आहे की भारतीय जमवाजमी पार्टीची कमाल आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि ज्या गुन्हे दाखल करण्याचा उल्लेख तू केला होतास त्याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि यावरती जोरदार टीका केलेली आहे। एकीकडे दिसतं आहे की मोठ्या प्रमाणात हे आउटगोईंग होत आहे, मात्र तरीही टीका टिप्पणी ही जोरदार होते आणि येत्या काळातल्या निवडणुकांच्या अनुषंगानं साम दाम दंड भेद हेच धोरण आहे का भाजपचं असं म्हणावं लागतंय। प्रज्ञा, आपण बघितलं तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भाजपचा उत्तर महाराष्ट्राचा मेळावा झाला होता आणि नाशिकमध्ये खास करून नाशिक महापालिकेवरती 100+ नारा हा भाजपने दिला होता। आपल्याला माहिती की गिरीश महाजन हे खरं तर नाशिकवरचे माजी पालकमंत्री देखील राहिले आहेत, पालकमंत्री ते राहिले आहेत, यासोबतच संकटमोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि नाशिकची पूर्ण जबाबदारी ही गिरीश महाजनांवरती आहेत। आणि अशातच कुठेतरी स्वबळाचाच खरं तर नारा हा भाजपने देऊ केला आहे का, स्वबळाचीच तयारी भाजपने अवलंबली का, अशी देखील आता चर्चाही सुरू झाली आहेत। कारण गेल्या काही दिवसातले प्रवेश बघितले तर भाजप म्हणजे सुधाकर बडगुजर झाले, त्यानंतर आता आज होणारे गणेश गीते यांचा प्रवेश झाला। हे सर्व बघता कुठेतरी तीच परिस्थिती दिसून येते। त्यासोबतच जे काही संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे ते संपूर्ण प्रकरण आपण बघितलं तर नवनियुक्त जे महानगर प्रमुख आहेत मामा राजवाडे, यासोबतच ठाकरे गटाचे उपनेते आहेत सुनील बागुल यांच्यासह 7 जणांवरती भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये 3 दिवसांपूर्वी दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता। एका सामाजिक कार्यकर्त्याने फेसबुकवरती सुनील बागुल यांच्या विरोधात एक पोस्ट केली होती आणि त्याचाच राग मनात धरून त्यांना मारहाणी करण्यात
करण्यात आली होती. भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. यासोबतच त्यांच्या शोधासाठी पथके देखील पोलिसांची रवानगी झाली होती आणि एकीकडे ही संपूर्ण परिस्थिती असतानाच गुन्हे दाखल होतात. आता यांना अटक होते का काय अशी देखील नाशिकमध्ये चर्चा रंगलेली असतानाच आज त्यांचा भाजप प्रवेश होतोय आणि यावरूनच कुठेतरी संजय राऊत हे आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. संजय राऊत यांनी खाली आपण जर बघितलं तरी दहशत आणि पैसा हेच, बाकी काहीच नाही असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यामुळे एकंदरीतच आज होणारे हे जे काही भाजप प्रवेश आहेत ते चर्चेत हे ठरत आहेत. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आजचे भाजप प्रवेश हे अत्यंत चर्चेचे ठरत आहेत, कारण ज्या पद्धतीनं पूर्णपणे स्वीप आउट करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे भाजपकडनं आणि त्यातच जे दोघांचे प्रवेश होत आहेत त्या प्रवेशावरनं एकीकडे गुन्हे दाखल करणं आणि त्यानंतर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करून घेणं, या सगळ्यावरती जोरदार टीका केली जाते. त्यामुळे गणेश गीते हे भाजपमध्ये प्रवेश करतायत, पुन्हा एकदा ते भाजपमध्ये जात आहेत, म्हणजे घरवापसी त्यांची होते आहे. महाजनांचे खास अशी त्यांची ओळख यापूर्वीही होतीच. तर दुसरीकडे मामा राजवाडे हे देखील भाजपमध्ये जाणार आहेत आणि त्यावरून जोरदार टीका टिप्पणी ही विरोधकांकडनंही सुरू झालेली आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरे गट आणि दुसरीकडे शरद पवार गट अशा दोन्ही ठिकाणचे हे महत्त्वाचे नेते भाजपनं आपल्याकडे घेतले.